मार्केटिंग करना है, ये सब चीज़ जो है हम लोग ये इश्यूज के ऊपर आपको कर सकते। बेसिकली हम लोग एक एजेंसी करके, ट्रांसपेरेंट एजेंसी बिटवीन द इंडस्ट्री एंड द प्रोड्यूसर एक सिंगल काश्तकार हो सकता है, एक संस्था हो सकता है, कोई भी हो सकता है। हम लोग एक मार्केटिंग में बेसिकली हम आपको मदद करने के बारे में हम लोग सोच रहे हैं। धन्यवाद। थँक्यू सर। इथे श्री रामबाबू सर, फॉरेस्ट डेव्हलपमेंट बोर्ड यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला बांबू लागवड करिता संधी, त्यातून पर्यायी इंधन, वीज निर्मिती, सिमेंट उद्योग आणि अन्न उद्योग याला चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेलं आहे। तरी आपल्या या कार्यशाळेसाठी आपल्या नवीन वक्ते श्री विजय इलोरकर सर यांचे आगमन झालेलं आहे। तसेच आनंद फिसके सर आणि बनकर सरांचे या ठिकाणी स्वागत झालेलं आहे। आणि पुढील व्याख्यानासाठी मी श्री राहुल पाटील यांना निमंत्रित करतो। श्री राहुल पाटील सर। नमस्कार। डायसवरील उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यशाळेसाठी जमलेले सर्व शेतकरी व इतर मान्यवर, आताच झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये व्याख्यानामध्ये आमचे वरिष्ठ मान्य रामबाबू सर यांनी बांबूची गरज इमर्जिंग डेव्हलपमेंटसाठी किंवा इमर्जिंग ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत, संधी आहेत, ज्या नवीन तयार होणाऱ्या ज्या संधी आहेत, त्यासाठी कशा पद्धतीने बांबूची आवश्यकता आहे याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे। तर त्याच्याच कंटिन्युएशनमध्ये पुढे मी सांगू इच्छितो की महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड जे बांबूच्या सर्वांगीण विकासासाठी आणि बांबूच्या क्षेत्राच्या व बांबूवरती आधारित ज्या कम्युनिटीज आहेत किंवा शेतकरी आहेत त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी या महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डाची स्थापना केलेली आहे। तसेच जो काही बुरुड समाज आहे किंवा बांबूवर आधारित जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीला प्रशिक्षण देऊन बांबूवरती आधारित विविध उद्योग चालू करता यावेत, स्वयंरोजगार करता यावा, यासाठी प्रशिक्षण व संशोधन केंद्र असावं, या अनुषंगाने बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना महाराष्ट्र शासनाने करण्यात आलेली आहे। त्याच्याच कंटिन्युएशनमध्ये महाराष्ट्र बांबू विकास मंडळ हे याचे जे व्यवस्थापकीय संचालक आहेत माननीय श्री TSK रेड्डी यांच्या नेतृत्वात ते कार्य करत आहे। याचं हेड ऑफिस नागपूर येथे आहे। आणि मग अशी काही फार्मर्सनी जे प्रश्न विचारले की इंडिव्हिज्युअल सबसिडीसाठी वगैरे, तर या इंडिव्हिज्युअल सबसिडीसाठी, वैयक्तिक सबसिडीसाठी महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड कार्य करत आहे। ते मी पुढे एक्सप्लेन करेनच। बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र त्याच्यामध्ये बांबूचे जे उत्पादन आहे ते उत्पादन वाढवण्यासाठी, स्वयंरोजगारासाठी किंवा प्रशिक्षणासाठी, रिसर्च अँड डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटीजसाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे। ही संस्था चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 20 किलोमीटर अंतरावरती चिचपल्ली येथे कार्य करत आहे आणि ही एक महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डची सबसिडियरी म्हणून काम करत आहे। ही एक सोसायटी आहे आणि जी महाराष्ट्र शासनाच्या अंडर डिसेंबर 2014 साली स्थापन करण्यात आलेली आहे। याच्याच दृष्टीने सांगायचं झालं तर महाराष्ट्रातली नाही तर आशिया खंडातली सगळ्यात मोठी बांबूची बिल्डिंग ही या बिल्डिंगचं वैशिष्ट्य आहे। हे जे इन्फ्रास्ट्रक्चर चिचपल्लीजवळ तयार होत आहे याच्यामध्ये जवळजवळ 2 लाख रनिंग मीटर एवढा बांबू वापरात आलेला आहे आणि 1 लाख स्क्वेअर फूट एवढं बांबूचं बांधकाम या बांबूच्या इमारतीचं आहे। आणि याची दखल जी आहे ती सिंगापूरचं एक मॅगझिन आहे
फ्युचर आर्क नावाचा. त्या मॅगझिनमध्ये आशियाची सगळ्यात मोठी बिल्डिंग म्हणून याचा उल्लेख केलेला आहे. आणि याच माध्यमातून आमचे जे त्या बिल्डिंगचे जे विजन होते ते तत्कालीन वनमंत्री माननीय नामदार श्री सुधीरजी मुनगंटीवार यांना सुद्धा या संस्थेचं विजन किंवा एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करत आहेत म्हणून सिंगापूरला त्यांच्या इंडिपेंडन्स डेला बोलवण्यात आलेलं होतं. या संस्थेमार्फत कोणकोणते प्रशिक्षण राबवले जातात तर काही शेतकरी असतील किंवा काही बांबूवरती आधारित काम करणारी कम्युनिटी असेल तर त्यांच्यासाठी बास्केटरी, फर्निचर आणि टर्निंग असे बेसिक कोर्सेस राबवले जातात. त्यानंतर कन्स्ट्रक्शनचा कोर्स राबवला जातो आणि शेतकऱ्यांच्यासाठी प्लांटेशनचे टेक्निक असतात तर ते प्लांटेशनचे शेतीचे विषयीचे टेक्निक शिकवण्यासाठी सुद्धा कोर्स राबवला जातो. त्यानंतर बांबूला तंत्रज्ञानाची जोड मिळावी आणि जसे सिव्हिल इंजिनियर असतात, मेकॅनिकल इंजिनियर असतात तर त्याच अनुषंगानं डिप्लोमा बांबूमध्ये सुरू व्हावा जेणेकरून बांबूला तंत्रज्ञानाची जोड मिळेल आणि बांबूच्या विकासासाठी सहकार्य होईल. या अनुषंगाने डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी असा 2 वर्षाचा पदविका अभ्यासक्रम या आमच्या संस्थेमार्फत चालू करण्यात आलेला आहे. त्याला आम्ही बांबू अभियंता, बांबू इंजिनियर घडवणे या टॅगलाईनखाली आम्ही तो कोर्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन MSBTच्या संलग्नतेने तो आम्ही चालवत आहोत. या कोर्समधून शिकल्यानंतर किंवा विविध बास्केटरी, फर्निचर, फर्निंग असे कोर्सेस केल्यानंतर जो काही बुरुड समाज असेल किंवा इतर समाज असतील या अनुषंगाने महाराष्ट्र बांबू विकास मंडळ व बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत विविध ठिकाणी कॉमन फॅसिलिटी सेंटर्स तयार केलेले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यामध्येच 7 कॉमन फॅसिलिटी सेंटर्स तयार केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण त्या महिलांना प्रशिक्षण दिलेले आहे. त्यानंतर त्यांना एक कॉमन फॅसिलिटी सेंटर्स शेड दिलेले आहे आणि ते चालवण्यासाठी त्यांना सीड मनी सुद्धा दिलेला आहे आणि विविध यंत्रसामग्री त्यांना आपण त्या सेंटरमध्ये दिलेली आहे. तर अशाच प्रकारचे कॉमन फॅसिलिटी सेंटर नागपूरमध्ये सुद्धा आम्ही एक कॉमन फॅसिलिटी सेंटर CFC आपण जे म्हणतो ते स्थापन केलेलं आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये वन विभागाचे 11 सर्कल्स आहेत, 11 वनवृत्त आहेत. त्या 11 वनवृत्तामध्ये विविध ठिकाणी आपण 11 CFC एस्टॅब्लिश करून तिथे प्रशिक्षण देऊन त्या कम्युनिटीला पुढे बांबूवरती आधारित वस्तू बनवण्यात याव्यात याकरिता आपण त्यांना सहकार्य करत आहोत. माझं जे प्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये 2 भागात ते मी डिवाइड केलेलं आहे. 2 भागात ते सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत आपण काय करतोय आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी किंवा बाकीच्या लोकांसाठी काय काय योजना आपल्याकडे आहेत. त्यामुळं आता काही जे आम्ही आत्तापर्यंत जे काही करतोय त्याबद्दल मी थोडंसं सांगू इच्छितो. त्यानंतर चंद्रपूरमध्ये आणि गडचिरोलीमध्ये आम्ही 2 अगरबत्ती प्रकल्प महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्ड MBDB व BRTC बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र यांच्यामार्फत चालू केलेले आहेत. त्यामध्ये गडचिरोलीमध्ये जवळजवळ 35 ठिकाणी आपले हे अगरबत्तीचे युनिट चालू आहेत आणि चंद्रपूरमध्ये पोंभुर्णा येथे एक अगरबत्ती युनिट चालू आहे. आणि मला आपल्याला सांगायला थोडंसं हे वाटतं की भारतामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 800 करोडची अगरबत्ती, मग ते स्टिक असू देत किंवा रॉ अगरबत्ती असू दे, तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर 800 करोड रुपयाची अगरबत्ती आपण इम्पोर्ट करतो. म्हणजे आपण जर म्हटलं की आपण देवपूजा आपण करतो आणि पुण्य अर्ध चायनाला जातं, तर अशा पद्धतीनं आपण स्वतः अगरबत्तीचा इंडियन मेड अगरबत्ती तयार व्हावी या अनुषंगानं आपण हे 2 प्रोजेक्ट, त्यामध्ये आम्हाला सायकल ब्रँड गडचिरोलीसाठी मदत करते आणि ITC जो ब्रँड आहे मंगलदीप तो आम्हाला चंद्रपूरसाठी मदत करत आहे. टूथपिकचंही तसंच आहे, दात आपले आणि काड्या त्यांच्या. तर टूथपिक प्रकल्प सुद्धा आपण चंद्रपूरमध्ये पोंभुर्णा येथे महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली चालू केलेलं आहे. त्यामध्ये जवळजवळ 15 महिलांना रोजगार मिळालेला आहे. हे आतापर्यंत काय आपण करत होतो, आता काय शासनाकडून आपल्याला काय काय उपलब्ध होऊ शकतं यासाठी मी
पुढचं सांगू इच्छितो. त्यामध्ये राष्ट्रीय बांबू मिशन जे आहे, नॅशनल बांबू मिशन, गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये जे पंतप्रधान महोदयांनी नॅशनल बांबू मिशनसाठी 1300 करोड रुपयाची घोषणा केलेली होती. त्या अंतर्गत दरवर्षी प्रत्येक राज्याला काही बजेट अलोकेट केलेलं आहे. त्या माध्यमातून ज्या सबसिडीबद्दल बोलायचं झालं व ज्याच्यासाठी ज्यांना उद्योग चालू करायचा, हे जे आहे हे उद्योग चालू करण्यासाठीची सबसिडी आहे, ज्याच्यामध्ये बांबूवरती ट्रीटमेंट उपचार करणे. म्हणजे आता आपण जे बांबू शेतामधून डायरेक्ट मार्केटला जातो तो डायरेक्ट वापरला जातो, त्याचं जे लाईफ असतं ते कमी असतं. आता आम्ही एवढी मोठी बांबूची बिल्डिंग बांधतोय, ती बांबूची बिल्डिंग ॲटलिस्ट 50 वर्ष तरी टिकली पाहिजे, तरच त्याला काहीतरी हे आहे. तर या अनुषंगाने त्याच्यावरती ट्रीटमेंट केलेली आहे. तर ते ट्रीटमेंट जे आहे त्याच्यामध्ये VPI झालं किंवा कार्बनायझेशन झालं, अशा 2 प्रकारच्या ज्या इम्पॉर्टंट ट्रीटमेंट आहेत त्या करण्यासाठी कोणी खाजगी व्यक्ती जरी पुढे येत असेल की बाबा त्याला एखादं ट्रीटमेंट सेंटर टाकून त्याला पुढे हे कनेक्ट करून द्यायचं आहे व्यापाऱ्यांना, तर त्याच्यासाठी हे बांबू उपचार करणे हा व्यवसाय आहे. त्याच्यामध्ये त्या व्यवसायाची कॉस्ट 20 लक्ष आहे आणि त्यामध्ये 50% अनुदान जे आहे हे महाराष्ट्र बांबू विकास मंडळ यांच्यामार्फत दिलं जाणार आहे. त्यानंतर बांबू हस्तकला केंद्र सुरू करणे, म्हणजे याचाच अर्थ थोडक्यात हे जे 2 पुढचे युनिट आहेत, बांबू हस्तकला केंद्र सुरू करणे आणि बांबू फर्निचर तयार करणे, या दोन्ही युनिटमध्ये एक थोडक्यात कॉमन फॅसिलिटी सेंटर सारखंच असतं. आणि ह्या 2 युनिट सुरू करण्यासाठी त्याची जी युनिट कॉस्ट आहे, पहिल्याची 15 लक्ष आहे आणि दुसऱ्याची 25 लक्ष आहे. तर या दोन्ही युनिटसाठी सुद्धा MBDB कडून 50% सबसिडी जी आहे ती खाजगी लोकांसाठी उपलब्ध होते. त्यानंतर बांबूपासून उदबत्ती तयार करणे, अगरबत्ती तयार करणे, जसं 800 करोडमध्ये आपल्याला अजून स्कोप आहे कमी करायचा इम्पोर्ट, तर त्याकरिता महाराष्ट्र शासनातर्फे 25 लक्ष त्या प्रोजेक्ट कॉस्टची किंमत आहे आणि त्यापैकी 50% जी सबसिडी आहे ती MBDB तर्फे दिली जाते. त्यानंतर बांबू पार्टिकल बोर्ड झाले किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे हाय एंड प्रोडक्ट्स आहेत, जसं रामबाबू सरांनी मगाशी जे सांगितलं की फर्निचर बोर्ड्स झाले, पार्टिकल बोर्ड्स झाले, फ्लोअर टाईल्स झाल्या, तर अशा पद्धतीचे उद्योग सुरू करण्याकरिता जी इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे, जी प्रोजेक्ट कॉस्ट आहे ती साधारणतः 2 करोड आहे. तर त्यासाठी 50% सबसिडी जी आहे ती महाराष्ट्र बांबू बोर्ड MBDB तर्फे दिली जाणार आहे. त्यानंतर जैविक इंधन, जसं सरांनी सांगितलं की जे बायो इथेनॉल आणि याची जी रिक्वायरमेंट इंडियन ऑइल किंवा वेगवेगळ्या इंधन कंपनीमार्फत आहे, तर ते इंधन प्रकल्प टाकण्यासाठी जी प्रोजेक्ट कॉस्ट आहे ती 2 करोड रुपये आहे आणि त्याकरिता 50% सबसिडी आहे. तसेच बांबूपासून दागिने तयार करणे, 15 लाख रुपये त्याची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे आणि 50% सबसिडी शासनातर्फे दिली जाते. त्यानंतर बांबू इथेनॉल तयार करणे, तर इथेनॉल तयार करण्याचा जो प्रोजेक्ट आहे तो साधारणतः 5 करोडपर्यंत त्याची प्रोजेक्ट कॉस्ट आहे आणि त्याच्यापैकी 50% सबसिडी शासनातर्फे दिली जाते. अटल बांबू समृद्धी योजना, आता शेतकऱ्यांसाठी आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर प्रोजेक्ट आले किंवा प्रकल्प उभारत असतील तर त्यासाठी शेतकरी सुद्धा पुढे येणं आवश्यक आहे. तर शेतकऱ्यांच्या शेतीवरती, फार्मलँडवरती बांबूचं प्रमोशन करण्याकरिता, बांबू सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्याकरिता महाराष्ट्र शासनाने अटल बांबू समृद्धी योजना ही कार्यान्वित केलेली आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डतर्फे सवलतीच्या दरामध्ये रोपं उपलब्ध दिली जाणार आहेत. त्यामध्ये 2 पर्याय आहेत. ज्याच्याकडे 4 हेक्टरपेक्षा कमी शेती आहे असे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना 80% सवलतीच्या दरात रोपं उपलब्ध होणार आहेत. एकूण 600 रोपं उपलब्ध होतील आणि 4 हेक्टरपेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना 50% सवलतीच्या दरात बांबू रोपे उपलब्ध होणार आहेत. तर ही कोणती बांबू रोपं उपलब्ध होणार आहेत, तर टिश्यू कल्चर जी रोपं असतात ज्याच्यामध्ये त्याचा ग्रोथ रेट चांगला असतो आणि त्याच्यामध्ये बाकी मरळ त्यांची कमी असते. तर यामध्ये 5 जाती आपण निवडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये भीमा बांबू बाल्कोआ, त्यानंतर ब्रँडिसी, त्यानंतर नूतन, त्यानंतर ॲस्पर आणि टुल्डा. तर यामधला जो टुल्डा बांबू आहे तो अगरबत्तीसाठी चांगला आहे, त्यामुळे आपण टुल्डा सुद्धा प्रमोट करतोय. भीमा जो आहे तो बांधकामासाठी चांगला आहे, तर तो भीमा पण आपण प्रमोट करतोय. त्यानंतर दुसरी एक योजना आहे सबसिडीसाठी
महाराष्ट्र बांबू डेव्हलपमेंट बोर्डतर्फे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय बांबू मिशन जे आहे त्या अंतर्गत सबसिडी दिली जाते. तर शेतकऱ्यांच्या शेतावरती किंवा बांधावरती बांबू लावण्याकरिता. तर ह्याच्यासाठी प्रायव्हेट खाजगी शेतकऱ्यांसाठी 1 लाखापर्यंत आपण प्रति हेक्टरी त्यांना सबसिडी देतोय. त्याच्यामध्ये 240 रुपये प्रति रोपाला खर्च येतोय. त्यापैकी 120 रुपये आपण शासनातर्फे त्या शेतकऱ्यांना देतो. त्यामध्ये प्रथम वर्ष 60 रुपये देतो, द्वितीय वर्ष 36 रुपये देतो आणि तृतीय वर्ष 24 रुपये देतो. असं साधारणतः 375 ते 450 रोपांकरिता प्रति हेक्टर आपण त्यांना ही सबसिडीची उपलब्ध करून देतो. आता ह्या स्कीम झाल्या, पण ह्या स्कीम लावण्यासाठी एक कार्यपद्धती किंवा कशी असावी किंवा एक सेटम किंवा काय बांबूचं कसं शेतकऱ्यांना बघायला मिळावं यासाठी आपण 2 ठिकाणी बांबू सेटम डेव्हलप केलेलं आहे. तर एक चिचपल्लीमध्ये जे चंद्रपूरचं जे आमचं युनिट आहे त्याच्यामध्ये आम्हाला 4 हेक्टरवरती 80 विविध प्रकारच्या बांबूच्या जाती व त्या कशा लावल्या जातात याबद्दल माहिती उपलब्ध करून दिली जाते. तसेच आपले जे वडाळा अमरावती आहे तिथं सुद्धा बांबू सेटम आहे. तर विविध प्रकारची बांबूची रोपं कशी लावली जातात किंवा कशी आहेत याबद्दल तुम्हाला शेतकऱ्यांना माहिती मिळू शकते. शेतकऱ्यांसाठी आपण विविध प्रकारे मेळावे सुद्धा घेतलेले आहेत आणि ते बांबूचं प्रमोशन करण्याकरिता त्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातून आपल्याला बांबू लागवडीसाठी अर्ज प्राप्त होत आहेत. याकरिता आम्हाला एक पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे राष्ट्रीय पातळीवरचा स्कोच ग्रुपचा. थँक्यू. आणि आता शेवटची स्लाइड अशी आहे की या ज्या सगळ्या स्कीम आहेत त्या स्कीम तुम्हाला प्रत्येक विविध जिल्ह्यातून लोक जर आली असतील त्या विविध जिल्ह्यातून आलेल्या लोकांसाठी त्या त्या ठिकाणी ती स्कीम तिचा लाभार्थी कसा निवडावा किंवा त्या लाभार्थ्यांना कसं अप्रोच व्हावं, प्रत्येकाने नागपूरला येण्याची आवश्यकता नाही आहे. त्याकरता आपण प्रत्येक सर्कलला म्हणजे जे वन विभागामध्ये वनवृत्त असतं 11 वनवृत्त आहेत त्या 11 वनवृत्तांना कोऑर्डिनेटर्स नेमलेले आहेत, सर्कल कोऑर्डिनेटर नेमलेले आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यातील लोकांनी त्या आसपासच्या कोऑर्डिनेटरला संपर्क करू शकतात. तर हे त्या कोऑर्डिनेटर्सची लिस्ट आहे. तर ज्या ज्या जिल्ह्यातून ज्या जे शेतकरी आले असतील त्यांनी त्या संबंधित कोऑर्डिनेटरना संपर्क करून या योजनेविषयी अधिक माहिती घेऊ शकतात. तसेच महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचा पत्ता व फोन नंबर सुद्धा उपलब्ध आहे. त्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला माहिती मिळू शकते. थँक्यू. कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता प्लीज. मध्ये मोठे क्लस्टर किंवा बाकी ज्या मोठे प्रोजेक्ट्स आहेत त्यापेक्षाही अधिक इंडिव्हिज्युअल फार्मर्स इथे आहेत ज्यांना बांबू कल्टिव्हेशन रिलेटेड मॅक्झिमाइज प्रोडक्शन करून प्रॉफिटेबिलिटी कशी अर्न करता येईल यावर मानस आहे. तर याच्यामध्ये सर बांबू प्लांटेशन करताना कुठल्या स्पेशीज आहे जे मॅक्झिमम प्रॉफिटेबिलिटी आपल्याला ज्याच्याकडनं घेता येईल आणि रिक्वायर्ड सॉइल कंडिशन किंवा वॉटर लेवल आजूबाजूला इरिगेशन सिस्टीम्स या बाबतीची कितीपत गरज पडेल हे देखील चर्चासत्रामध्ये नॉलेज देणं आवश्यक आहे. बरोबर. तर याच्यामध्ये सर आता आपण जसं बांबू प्लांटेशनची गोष्ट करतो आहे तर त्यामध्ये कुठली सॉइल सगळ्यात जास्त पूरक राहील बांबू कल्टिव्हेशनसाठी आणि वॉटर रिक्वायरमेंट त्याच्यासाठी किती राहील की खडकाळ जमिनीवर किंवा कमी पाण्यामध्ये कुठल्या स्पेशीज आपण सर्व्हायवल रेट चांगल्या प्रकारे देऊ शकू या बाबतीमध्ये आम्हा लोकांना इन्फॉर्मेशन मला असं वाटते जास्त गरजेचं आहे. तर आपण याच्यावर थोडा प्रकाश टाकला तर एक बरं होईल सर. याच्यामध्ये 2 गोष्टी मी सांगू इच्छितो की बांबू बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये सगळ्या जमिनीमध्ये आढळतोय आणि त्याचं उत्पादनही चांगलं होतंय. आता पहिल्या प्रश्नाबद्दल जे तुम्ही सांगितलं की कोणत्या स्पीसीज लावाव्या, तर सध्या अगरबत्तीसाठी किंवा इन जनरल टुल्डा नावाच्या बांबूच्या स्पीसीज ज्या आहेत जातीच्या स्पीसीज आहेत त्याच्यासाठी आपण जास्त प्रमोट करतोय कारण त्याची डिमांड ही आहे तशा पद्धतीने. आणि दुसरा प्रश्न होता की कोणकोणत्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत तुम्हाला शेतीविषयी किंवा काय, तर मी छोट्या प्रमाणात सांगण्यापेक्षा एलोरकर सर आहेत ते तुम्हाला पूर्ण त्याविषयीच टेक्निकली माहिती सांगणार आहेत. त्याच्यामध्ये खडकाळ जमीन किंवा जमिनीचे प्रकार पोहत आणि त्यानुसार बांबूची कशी लागवड केली जाते याविषयी ते तुम्हाला इन डिटेल बोलतील. माझा प्रश्न विचारायचा 84.
82 66 66. ठीक आहे, थँक्यू. संशोधन आणि प्रशिक्षण याबाबत अतिशय सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा कोर्स, यामधून सुद्धा करिअर बांबू क्षेत्रात करिअर करू शकतात. तसेच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे लगेच गडकरी साहेबांचे स्वागत आलेले आहे. पुढील कार्यक्रमासाठी मी संदीप सरांना टाळ्याच्या गजरामध्ये गडकरी साहेबांचं आपण पुन्हा स्वागत करूया. माझ्या बांबू प्रेमी मित्रांनो, आपण दरवर्षी या बांबू विषयावर की जो आमचे गडकरी साहेबांचा सगळ्यात आवडता, आणि आज आपण 12-12:30 ज्यावेळी सुरू केली त्यावेळी सुरुवातीला मला कमी लोक वाटले, पण आता हळूहळू मला असं वाटते लोकांना येऊन राहिलेले आहेत. तर हा जो बांबू उत्पादनाचा विषय आहे तो विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणात हळूहळू लागवड होऊन राहिलेली आहे. तर आज आपल्या इथे बरेच एक्सपर्ट्स आपल्याला मार्गदर्शनही करणार आहेत. परंतु त्यापूर्वी हा जो यांचा जो मानस आहे गडकरी साहेबांचा की आपण बांबू उत्पादन का करायचं, प्रॉफिटेबिलिटी कशी वाढवायची आणि याच्यापासून काय काय फायदे होऊ शकतात, मला असं वाटते मी अगोदर, कारण आपले आता एक्सपर्टचे काही काही भाषण ऑलरेडी झाले आहेत, आपण थोडंसं मध्यंतर घेऊ आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या आमच्या सगळ्या बांबू उत्पादकांना मार्गदर्शन करावं. आपल्या मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण, बांबूच्या संदर्भामध्ये आपण सगळेजण या वर्कशॉपमध्ये सहभागी होऊन स्वाभाविकपणे याबद्दलची सगळी माहिती बांबू विकास महामंडळाच्या वतीने आपले सन्मान्य अधिकारीगण, एक्सपर्ट आपल्याला देणार आहेत. भारत सरकारने बांबू मिशन करता 1300 कोटी रुपयाची प्रोव्हिजन केलेली आहे आणि यामध्ये बांबूचे विविध उपयोग पण आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांबूपासून आपण यशस्वीपणे फर्निचर तयार करू शकतो. बांबूपासून कपडे, शर्ट आणि बांबू फॅब्रिक्स म्हणून देखील आपल्याकडे आज 70% बांबूचे शर्ट बाजारात आलेले आहेत. बांबूपासून लोणचं, आचार तयार होऊ शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बांबूपासून बायोफ्युएल तयार होऊ शकतो. विशेषतः ज्या क्षेत्रात सगळ्यात जास्त मागणी आहे ती म्हणजे आपलं 8 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट हे क्रूड ऑइलचं आहे. त्यामुळे आता आपण निरीला एक प्रोजेक्ट दिलेला आहे की त्या प्रोजेक्टमधून बांबूपासून तेल काढून त्याचं हेवी डिझेल किंवा एव्हिएशन फ्युएल तयार करण्याबाबत त्यांचं रिसर्च सुरू आहे. हे जर यशस्वी झालं तर आपल्या ट्रॅक्टरमध्ये, आपल्या ट्रकमध्ये आपण बाजारातलं जे पेट्रोलियम डिझेल आहे ते पोल्युशन करणार आहे आणि बायोडिझेल हे प्रदूषण जवळपास कमी करणार आहे किंवा नाही करणार आहे. त्यामुळे आपल्या शेतकऱ्याचाही फायदा होईल आणि यातून रोजगार पण निर्माण होणार आहे. बांबूच्या बाबतीमध्ये फर्निचरपासून तर बांबूच्या आकर्षक वस्तूंपर्यंत या सगळ्याचा इथे अनेक प्रकारची प्रॉडक्ट पण ठेवलेली आहे. त्याच्यात अजून फाईन ट्युनिंग करून उत्तम डिझाईन त्याचं करण्याची आवश्यकता आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये पण बांबूचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे, रिसॉर्ट बांधण्याकरता, फर्निचर करता. त्यामुळे ते 2 गोष्टी बघितल्या पाहिजे की डिझाईन पण चांगलं असलं पाहिजे आणि दुसरं ते स्वस्त असलं पाहिजे. आपल्या इथे 4000 कोटी रुपये अगरबत्तीच्या काड्या, चमचे ह्या बांबूच्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट होत होतं. कालच मी MSMEच्या आमच्या अधिकाऱ्यांना आणि बांबू विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितले की मेघालयमध्ये, त्रिपुरामध्ये आणि अरुणाचलमध्ये त्यांनी फार सुंदर प्रोजेक्ट काढलेले आहे आणि आता आपण अगरबत्तींच्या वर 30% ड्युटी लावली आहे इम्पोर्ट होणारी. त्यामुळे अगरबत्तीला आता मोठी मागणी क्रिएट झाली आपल्या देशात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण मोठ्या प्रमाणात बांबूपासून जे चीनमधून इम्पोर्ट होत होतं ते चमचे असतील किंवा अगरबत्त्या असतील, काड्या असतील, त्या सगळ्या मोठ्या प्रमाणात तयार करू शकतो. पण या विविध कामाकरता ज्या बांबूची जात आहे, कोणत्या जातीचा बांबू पाहिजे, कोणता लावला पाहिजे, या बाबतीत बांबू विकास मंडळाने मार्गदर्शन करण्याची गरज आहे. विशेषतः अगरबत्तीच्या काड्याचा बांबू वेगळा आहे, तो अरुणाचलमध्ये आहे, चीनमध्ये आहे, व्हिएतनाममध्ये आहे, तायवानमध्ये आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या फॉरेस्ट विभागाला मी विनंती केली
की आपल्याकडे ज्या बांबूच्या स्पेसीज आहेत त्या शेतकऱ्यांनी कोणत्या लावा याच्या बाबतीत आपण मार्गदर्शन करावं आणि म्हणून आज स्वाभाविकपणे त्याच्या बाबतीतही मार्गदर्शन आपल्याला होणार आहे. यामध्ये आपण आपल्या इथे वर्तमानपत्राचा कागद इम्पोर्ट करतो आणि यामध्ये बांबूपासून कागद तयार होतो आणि आज आपल्याकडे सगळी न्यूज प्रिंट रशिया किंवा बाहेरून येते आहे आणि म्हणून जसे शेतकरी कारखान्याला ऊस टाकतात तसा त्यांनी बांबू कापून ट्रॅक्टरच्या 2 ट्रॉलीमध्ये देऊन पेपर मिलला जर पोहोचून दिला टनानी आणि त्यांनी तो कॅश पेमेंटवर जर विकत घेतला तर शेतकऱ्याला मोठं मार्केट मिळू शकतं. अजूनपर्यंत जेवढा पाहिजे तेवढा बांबू काही निघालेला नाही आहे आणि मला असं वाटतं की आपण कितीही बांबू काढला तरी त्याच्या मार्केटची काही सध्या काही अडचण नाही आहे आणि त्यामुळे आपण स्पेसीस कोणत्या लावायच्या, आपल्या भागात कोणते उद्योग स्थापन करायचे, त्याला मार्केट कसं मिळवायचं, त्याची क्वालिटी प्रॉडक्ट डिझाईन कसं करायचं आणि मिळालेल्या मार्केटमधून आपल्याला त्यातून इकॉनॉमिक्स कसं साध्य होतं हे महत्त्वाचं आहे. आपण आपल्या इथे आता बायोफ्युएलमध्ये काय आहे की 7 लाख कोटीचं इम्पोर्ट आहे. आता आपण नागपूर महानगरपालिकेत प्रयोग केला की जे घाण पाणी आहे ते शुद्ध करून आपण ते विकायला सुरुवात केली आणि आज 300 कोटी रुपये टॉयलेटचं पाणी विकून पैसे कमावणारी आपली महानगरपालिका आमची नागपूरची पहिली देशातली महापालिका आहे. आता त्या पाण्यापासून आपण मिथेन काढायचा, त्यातून CO2 वेगळा करायचा आणि त्याच्यातून बायो CNG कडून बसेस ट्रक चालवायचा प्रोग्राम हातात घेतला आहे. आपल्या इथे कामठी रोडवर रिंग रोडवर मदर स्टेशन आलेलं आहे आणि सध्या आपण LCNG म्हणजे LNG आणून तो कॉम्प्रेस करून CNG म्हणून वापरतो आहे. आता महानगरपालिकेतल्या 7 बायोडायजेस्टरमध्ये फ्रूट, व्हेजिटेबल आणि मटन मच्छी मार्केटची वेस्ट आणि घाण पाणी याच्यापासून आपण बायो CNG काढायची योजना हातात घेतली आहे. 49 टन म्हणजे जवळपास आपण 3000 ते 3500 बसेस रोज चालवू शकू एवढा गॅस आपण तयार करणार आहे. आज महानगरपालिकेच्या 450 बसेस आपण त्यापैकी 80 बसेस कन्वर्ट केलेल्या आहे. ट्रॅक्टरही कन्वर्ट करतो आहे आणि एका ट्रॅक्टरवाल्याचे 40 ते 50,000 रुपये वर्षाचे वाचणार आहे. थोडा तांत्रिक अडचणी त्या दूर करत करत आपण पुढे गेलो तर 5 टन तणसापासून 1 टन बायो CNG तयार होतो. जे नेपियर ग्रास आता आपण लावलाय त्याच्यात 3 टन पासून बायो CNG तयार होतो. तसं बांबूच्या अगरबत्त्या किंवा अन्य केल्यावर त्याचं जे वेस्ट निघतं ते बायोडायजेस्टरमध्ये टाकून त्याच्यापासून आपण जर गॅस तयार केला किंवा बांबू देखील घेतला आणि त्याच्यापासून जरी केला 2,500 रुपये टन जरी बांबूचा भाव मिळाला तरी तो शेतकऱ्यांना परवडू शकतो. कारण भीमासारखे बांबू एकरी 2 लाख 3 लाख रुपयाचं उत्पन्न बांबूत आहे. ज्या वेस्टलँड आहेत मॅग्नेशियम ऑफ इंडियाच्या, WCLच्या, महाराष्ट्र सरकारच्या, या सगळ्यावर बांबूची लागवड होऊ शकते आणि बांबू आता ग्रास आहे त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कुठल्याही परवानगीची गरज नाही आहे. पहिल्यांदा ग्रास असतानाही पण फॉरेस्ट डिपार्टमेंट त्रास देत होतं. त्यामुळे असं कुठे आढळलं तर नक्की कळवा. आता याची टीप घ्यायची काही गरज नाही आहे आणि त्यामुळे आपण आपल्या शेताच्या धुऱ्यावर तर लावून सुरुवात करा आणि त्याप्रमाणे जर आपण सुरुवात केली आणि विविध प्रकारच्या जाती लावल्या तर शेतीच्या भरोश्यावर केवळ आपण नाही आहोत. तर बांबू आहे, दूध आहे, फिशिंग आहे, मत्स्य व्यवसाय आहे, मध आहे, हनी आहे. आता आपण हनीची इकॉनॉमी मोठी डेव्हलप करतो आहे. म्हणजे या सगळ्या पूरक उद्योगातून शेतकऱ्याला आधार कसा मिळेल आणि तो कर्जमुक्त कसा होईल याकरता आपल्याला हे छोटे छोटे उद्योग याची योजना करण्याची गरज आहे आणि त्यामुळे या बाबतीतलं पूर्ण मार्गदर्शन घेण्याकरता वर्कशॉप आहे. मी काही जास्त वेळ घेणार नाही कारण मला अजून दुसऱ्याही वर्कशॉपमध्ये जायचं आहे. मी फक्त तुम्हाला एवढाच विश्वास देतो की बांबू कुठेही येऊ शकतो. त्यामुळे वेस्टलँडवर असेल, पडीक जमिनीवर असेल, सगळ्या ठिकाणी बांबूची झाडं लावता येईल आणि या बाबतीत आपण पुढाकार घ्यावा. आपल्या भागामध्ये अगरबत्ती किंवा बांबू करता जेवढे उद्योग आहेत त्याचा MSMEचं आमचं डिपार्टमेंट आहे. त्याच्या मशिनरी कोणत्या लागतात त्याची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. आईस्क्रीम खायचा चमचा देखील आपण इम्पोर्ट करत होतो. मी गमतीने म्हटलं की आपल्या देशात काही चमच्यांची कमी आहे का, तोही बाहेरून आला. म्हणजे आता आपल्याला ह्या सगळ्या वस्तू करता एकदा इथले जे आपले अधिकारी आहेत त्यांनी एकदा अरुणाचल, मेघालय आणि त्रिपुराला जावं. डॉक्टर आपले सक्सेना म्हणून खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष आहेत, त्यांना मी सूचना करतो आणि तिथे जाऊन तिथल्या प्रॉडक्ट कसे डिझाईन केले आहेत ते बघावे. आपल्या इथे कोकणात टाटाच्या मदतीने बांबूचा सुंदर सोफा सेट बनवला आहे.
मी दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये ते सोफासेट ठेवलेले आहे, सुंदर. त्यामुळे उत्तम डिझाईन, उत्तम प्रॉडक्ट आणि कमीत कमी दर. त्यावेळी बांबूच्या टाईल्स आहे, बांबूच्या भिंती आहे, बांबूचं प्लायवूड आहे, वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग आहे. याच्यावर मोठ्या प्रमाणात रिसर्च सुरू आहे. त्यामुळे त्या त्या जातीचे बांबू याचा सल्ला बांबू विकास महामंडळ किंवा भारत सरकारचं बांबू मिशन, फॉरेस्ट डिपार्टमेंट यांच्याकडनं तुम्हाला स्पेसिसची माहिती मिळेल. आणि या बाबतीत आपण सगळ्यांनी पुढाकार घ्यावा. आणि हा शेतीपूरक उद्योग आहे आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्यांना याच्यातून नक्कीच 2 पैसेही मिळतील. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आणि माझा तर प्रयत्न आहे की मी नीरला सांगितलं आहे की विमान उडणारं जे इंधन आहे, बायो एव्हिएशन फ्युएल, ते बांबूपासून तयार करायचं काम मी त्यांना दिलेलं आहे. आपल्याला माहिती असेल की रतनजोत, मोह, साल, करंज, टोळी, जट्रोफा, महुआ याचं तेल काढून आपण 100% हेलिकॉप्टर आणि एअरफोर्सची विमानं मागच्या 26 जानेवारीला चालवली. आणि स्पाइस जेटचं एक विमान डेहराडून दिल्लीला 25% जट्रोफा तेलापासून तयार केलेल्या इंधनावर आणलं. आपण 40,000 कोटी रुपयाचं इंधन इम्पोर्ट करतोय. तर आपल्या जंगलातून निरनिळ्या प्रकारच्या अखाद्य तेलबिया असतील, बांबू असतील, आयुर्वेदिक वनस्पती असतील, त्याच्यावर आधारित उद्योग आपल्या जंगलातून कसे तयार करता येतील आणि आपल्या इथल्या तरुण मुलाच्या हाताला काम कसं मिळेल, या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांना एक विजन प्राप्त व्हावी म्हणून आजच्या या वर्कशॉपचं आयोजन आहे. आपण सगळेजण जरूर याचा अध्ययन करा, प्रयोगही करा, बांबूची लागवड करा. आपण सगळेजण यात नक्की यशस्वी होऊ असा विश्वास व्यक्त करतो. आणि शासनाकडनं जे काही सहकार्य आहे ते सगळे मिळवून देण्याकरता आम्ही आपल्याला मदत करू एवढा विश्वास देतो. मला अजून एका वर्कशॉपमध्ये जायचं आहे. माझ्या आपल्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. नमस्कार. संदीप ठेंगजी, मंचावरील सर्व मान्यवर, उपस्थित शेतकरी बंधू भगिनी आणि विविध क्षेत्रातील उद्योजक मित्रांनो, बांबूचे विविध उपयोग आणि बांबूच्या लागवडीच्या संबंधातल्या योजना आणि त्या संबंधितले पॉलिसी आणि एकंदरीत शासनाचे धोरण यावरती आतापर्यंतच्या वक्त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. आणि हे होत असताना बांबूची विविध क्षेत्रामध्ये कसा उपयोग वाढत चाललेला आहे आणि आपण जे बांबूचं एक पारंपरिक रूप आपल्या समोर जे आहे, बांबूच्या विविध ज्या प्रॉपर्टीज आहेत मटेरियल म्हणून, त्याचा उपयोग करून आधुनिक भारताच्या निर्मितीकरिता आपण बांबूचा कसा उपयोग करत आहोत आणि पुढे कसं त्याचं पोटेन्शियल ट्रॅप करणं आपल्याला शक्य आहे या संबंधी आपलं मार्गदर्शन आतापर्यंत झालेलं आहे. बांबूचं उत्पादन झाल्यानंतर त्याचं पुढचं प्रोसेसिंग आहे, त्याचं व्हॅल्यू ॲडिशन आहे, त्याचं मार्केटिंग आहे, हा एक भाग आहे. परंतु ह्या सर्व उद्योगांना आवश्यक असलेला बांबू तयार कसा करायचा, म्हणजे त्यासाठी लागवड तंत्रज्ञान काय असायला पाहिजे या संबंधातलं मार्गदर्शन होणं आवश्यक आहे असं आपल्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांची इच्छा आहे आणि मागणी आहे. आणि आयोजकांनी सुद्धा हे हेरून या संपूर्ण कार्यशाळेमध्ये, वर्कशॉपमध्ये बांबू लागवडीवरती मार्गदर्शन करण्याकरिता म्हणून मला इथे संधी दिलेली आहे. मी डॉक्टर विजय इलोरकर, प्रोफेसर ऑफ ॲग्रो फॉरेस्ट्री, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, नागपूर. आणि मागच्या जवळजवळ 20 ते 25 वर्षापासून ॲग्रो फॉरेस्ट्री या विषयाचं संशोधन आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये काम करतो. आणि अलीकडे जे मागचे 5-6 वर्ष आपण बघतो आहेत त्यामध्ये बांबू हा एक ॲग्रो फॉरेस्ट्रीसाठी सेंटर फिगर झाली आणि अत्यंत महत्वाची स्पीसीज म्हणून आपण त्याला ट्रीट केलेला आहे. आणि संपूर्ण भारताचं आपण चित्र जर लक्षात घेतलं की जिथे जिथे फॉरेस्ट्रीच्या संबंधितलं संशोधन चालते त्या प्रत्येक संस्थेमध्ये आज बांबू हा टॉप प्रायोरिटीवरती आलेला आहे. आणि त्यामागे महत्वाचं कारण म्हणजे की बांबूची जी मटेरियल म्हणून त्याची जी पोटेन्शियल आहे ते खूप महत्वाचं ठरलेलं आहे.
आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे शेती क्षेत्र आहेत. महाराष्ट्रामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एक जो बांबूस लागवडीसाठी आवश्यक असलेला रेनफॉल आहे हा 600 ते 2000 mm पर्यंतचा रेनफॉल आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण टोकापर्यंत गेलो तर 2000 पर्यंतचा MM आहे रेनफॉल आहे, पर्जन्यमान आहे. आणि अकोलासारख्या लातूरसारख्या ठिकाणी आपण 500, 600, 400 यापर्यंत पण ॲव्हरेज 600 mm रेनफॉल आहे. आणि हा एवढा रेनफॉल आपल्याला बांबूच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ॲग्रो फॉरेस्ट्री हा तसा नवीन विषय नाही. ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या विविध पद्धती महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी शेतकरी बंधू प्रॅक्टिस करत आहेत. आणि त्याची काही चित्र मी आपल्याला दाखवत आहे की ज्यामध्ये साधारणतः टीक जे सागवान ज्याला म्हणतो हे सेंटर फिगर ठेवून महाराष्ट्रामध्ये ॲग्रो फॉरेस्ट्री केल्या जाते. त्या पाठोपाठ आता निलगिरी ही एक स्पेशीज अशी आहे की ज्याच्यावरती उद्योग ऑलरेडी इथे एस्टॅब्लिश असल्यामुळे निलगिरी सुद्धा ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये वापरले जाते. परंतु अलीकडे बांबू याच्या लागवडीविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठी जागरूकता दिसून येत आहे. आणि जवळजवळ आम्ही आता नागपूरला असल्यामुळे रोज शेतकऱ्यांचा संपर्क येत असतो आणि शेतकरी बंधूंना जवळजवळ 10 पैकी 8 लोकांना बांबूवरती मार्गदर्शन पाहिजे असतं. तर त्यामुळे या क्षेत्रामध्ये सुद्धा विद्यापीठांनी संशोधन सुरू केलं आहे. ॲग्रो फॉरेस्ट्रीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हा जवळजवळ पहिल्या क्रमांकावरती आहे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे जवळजवळ 19 लाख हेक्टर एरिया हा महाराष्ट्रामध्ये ॲग्रो फॉरेस्ट्री खाली आहे, जो की देशामध्ये सगळ्यात जास्त एरिया आहे. त्यानंतर बांबूचं आपण शास्त्रीयदृष्ट्या त्याचं वर्गीकरण बघितलं तर त्याची फॅमिली बांबूसायडी फॅमिली आहे. आणि 111 जनेरा त्याला जीनस आम्ही म्हणतो त्यामध्ये बांबू आहे. त्याच्या जवळजवळ 1500 स्पीसीज संपूर्ण जगामध्ये आहेत. आणि आशिया खंडामध्ये चीन, इंडिया, म्यानमार, थायलंड यासारख्या देशांमध्ये बांबू आढळतो. संपूर्ण जगामध्ये जवळजवळ 14 मिलियन हेक्टरवरती बांबू ची नैसर्गिक वने आहेत आणि लागवड आहे. त्यामध्ये आशिया खंडामध्ये 11 दशलक्ष हेक्टर आणि सगळ्यात जास्त म्हणजे चीनमध्ये जवळजवळ 4.8 दशलक्ष हेक्टरमध्ये बांबूची लागवड आहे. भारतामध्ये सुद्धा जी नैसर्गिक वने आहेत त्यामध्ये 3.7 मिलियन हेक्टर बांबू आपल्याला ऑलरेडी मिळतो. त्यामुळे बांबूचा प्रचंड मोठा रिसोर्स हा नैसर्गिकरित्या सुद्धा भारतामध्ये उपलब्ध आहे. परंतु त्याच्यावरती प्रक्रिया करून त्यापासून उद्योगधंद्यामध्ये आपल्याला त्याचा वापर करून रोजगार निर्मितीसाठी आपल्याला मोठा वाव आहे. नैसर्गिक वनामध्ये आढळणाऱ्या ज्या प्रजाती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मानवेल ज्याला डेंड्रोकॅलनस स्ट्रिक्टस आम्ही म्हणतो ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि त्यामुळे ही प्रजाती आपल्या महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळते. बांबूची साधारणतः टेक्निकली असे 2 ग्रुप्स आहेत ज्याला आम्ही सिम्पोडियल आणि मोनोपोडियल अशा प्रकारचे बांबू म्हणतो. आपल्याकडे आपण जो मानवेल जातीचा बांबू पाहतो तो असा क्लस्टरमध्ये वाढणारा असतो, एकत्रितरित्या वाढणारा असतो, त्याला आपण सिम्पोडियल क्लंप म्हणतो. आणि काही बांबू असे रनर्स सारखे असतात जसे हळदीसारखे म्हणा तर ती उसासारखी म्हणा तर ही याला मोनोपोडियल बांबू आपण म्हणतो. हा मोनोपोडियल बांबू प्रामुख्याने चीनमध्ये याची लागवड केली जाते. भारतामध्ये याची लागवड नगण्य आहे. बांबू लागवडीसाठी सर्वात आवश्यक घटक म्हणजे बांबूची नर्सरी. आणि नर्सरी हा बांबू लागवडीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कारण की जसं ॲग्रिकल्चर क्रॉप्समध्ये आपल्याला प्रत्येक 6 महिन्यांनी प्रत्येक क्रॉपचं सीड अवेलेबल होत असते तशा पद्धतीनं बांबूमध्ये आपल्याला प्रत्येक वर्षी सीड अवेलेबल होत नाही. बांबूची एकदा लागवड केल्यानंतर जोपर्यंत बांबूचं बेड 20 वर्षाचं होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं सीड मिळत नाही. काही स्पेसीजमध्ये सीड येतच नाही आणि काही स्पेसीजमध्ये अगदी 40 वर्ष 50 वर्षानंतर सुद्धा सीड डेव्हलपमेंट होते. काही स्पेसीजमध्ये सीड डेव्हलपमेंट झाली तरी त्यामध्ये ते फर्टाईल सीड नसते. त्यामुळे बांबूची नर्सरी तयार करणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण या ठिकाणी बघतो आहोत की ह्या 2 टेक्निकने आपण सीडलिंग तयार केलेली आहे. त्यामध्ये पहिलं म्हणजे आपण बांबूचं सीड वापरून बांबूची सॅपलिंग तयार करू शकतो. त्याचप्रमाणे जे मॅच्युअर्ड क्लंप आहे त्या मॅच्युअर्ड क्लंप पासून वेगळा घटक काढून ज्याला ऑफसेट प्लांटिंग म्हणतो आपण त्या ऑफसेट प्लांटिंग टेक्निकने सुद्धा आपण नर्सरी तयार करू शकतो.
रायझोम कटिंग हा एक सुद्धा बांबू नर्सरीचा तयार करायचा भाग आहे. मॅक्रो प्रॉलिफरेशन ही एक अशी पद्धत आहे की ज्यामुळे आपण जर एक बांबूचं सीडलिंग तयार केलं असेल, त्या सीडलिंग पासून पुढे आपल्याला 4, 6, 8, 10 अशा एकाच सीडलिंग पासून 4 ते 10, 12 अशापर्यंतच्या सीडलिंग तयार केल्या जाऊ शकतात आणि त्या टेक्निकला आपण मॅक्रो प्रॉलिफरेशन टेक्निक असं म्हणतो. आणि आपल्या शेतकरी बंधूंसाठी जेव्हा आता आपण सध्या बघतोय की बांबूच्या ज्या सीडलिंग्स आहेत, विशेषतः जे टिश्यू कल्चर पद्धतीने तयार होणारे बांबू आहेत, ज्यात बाल्कोवा असेल किंवा न्यूटन स्टुल्डा किंवा ब्रँडिसी यासारख्या स्पेसीज आहेत, तर ह्या स्पेसीजचं प्लांटिंग मटेरियल आपल्याला कॉस्टली पडते. साधारणतः 25 रुपयापासून ते 40 रुपयापर्यंत त्याचे रेट्स आहेत. तर ह्या अशा प्रकारच्या सीडलिंगला आपण 6 महिने जर आपल्याकडे ठेवलं तर त्या मॅक्रो प्रॉलिफरेशन पद्धतीची पद्धत आपण वापरून एका सीडलिंग पासून 4 सीडलिंग, 6 सीडलिंग, 8 सीडलिंग आपण तयार करू शकतो आणि आपली प्लांटिंग मटेरियलवरची कॉस्ट आपण कमी करू शकतो. तर त्या संबंधातलं संशोधन आणि ती टेक्नॉलॉजी सुद्धा कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली आहे. वन विभागाला सुद्धा ती टेक्नॉलॉजी फार जुन्या काळापासून माहीत आहे, परंतु त्याला आपल्या वातावरणामध्ये स्टँडर्डाइज करण्याचं काम सुद्धा आम्ही केलेलं आहे. त्यानंतर कलम कटिंग. बांबूचा जो एक संपूर्ण बांबू असतो तो जेव्हा बेटामध्ये असतो तेव्हा त्याला आपण कलम म्हणतो. ह्या कलमला वेगवेगळी नोट्स असतात. त्या नोट्सपैकी काही सिलेक्टेड नोट्स वेगळे करून त्यापासून सुद्धा आपण बांबूच्या कटिंग पासून नर्सरी तयार करू शकतो. ब्रांच कटिंग, लेअरिंग आणि टिश्यू कल्चर जी मोठ्या प्रमाणामध्ये वापरल्या जाते, ह्या सगळ्या पद्धतीने आपण बांबूची नर्सरी तयार करू शकतो. थोडक्यात काय की बांबूच्या प्रजातींना प्रपोगेट करण्यासाठी सगळ्या टेक्नॉलॉजी आज अवेलेबल आहेत आणि त्यामुळे एखादा नर्सरी एंटरप्रेन्युअर जर समोर आला तर त्याला चांगल्या पद्धतीनं बांबूची नर्सरी एस्टॅब्लिश करून त्यापासून नर्सरीपासून त्याला एक वेगळा फायदा मिळू शकतो. बांबूच्या वेगवेगळ्या जाती आहेत. आपण जसं बघितलं की जवळजवळ 115च्या वर जाती महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मिळतात. वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या प्रकारची सीड्स आहेत, ते सुद्धा या ठिकाणी दाखवतोय. आपल्याकडे आढळणारी जी मानवेल जात आहे त्या मानवेल जातीचं हे बांबू बियाणं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. साधारणतः जे आपल्याकडे धान असते त्या धानाच्या बियाण्यापेक्षा थोडंसं लांब आणि जाडं, जे गव्हाला आपण जेव्हा आधी हार्वेस्टिंग करायच्या आधी जी गव्हाची स्टेज असते त्या साधारणतः तशा प्रकारचं हे बियाणं असते. आणि हे बियाणं मात्र आपल्याला भरपूर प्रमाणात, कारण की मानवेल जातीचा बांबू हा भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे कुठे ना कुठे त्याची फ्लॉवरिंग दरवर्षी होतच असते, मोठ्या प्रमाणात फ्लॉवरिंग होत असते, म्हणून मानवेल जातीचे बांबूचं बियाणे आपल्याला उपलब्ध होत असते. अशा बियाण्याला आपण 22 द्रावणामध्ये भिजवून पुढे त्याची नर्सरीमध्ये आपण सोईंग करत असतो. साधारणतः 8 बाय 12 सेंटीमीटर आकाराच्या ज्या पॉलिथिन बॅग्स आहेत त्या बॅग्स आपण वापरतो आणि जे पॉटिंग मिक्सचर आहे त्या पॉटिंग मिक्सचरमध्ये एक 50% माती, शेताची माती, वरच्या भागातली माती आणि 50% शेणखत अशा पद्धतीचं मिश्रण मिसळून आपण बॅगा तयार करतो आणि त्यामध्ये बियाण्याची पेरणी करत असतो. बांबूच्या बियाण्याची उगवण क्षमता ही उत्तम आहे. विशेषतः मानवेल जातीच्या बांबूच्या बियाण्याची उगवण क्षमता जवळजवळ 80 ते 90% आहे, परंतु त्याची व्हायबिलिटी मात्र ही जवळजवळ 8 ते 12 महिन्याची आहे. तर त्यामुळे एका वर्षाच्या आत बांबूचं बियाणं त्या बॅगांमध्ये पेरलं गेलं पाहिजे. लागवडीसाठी उत्तम कालावधी हा साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरचा आहे. खूप थंडी पडल्यानंतर मग बांबूचं बियाणं उगवत नाही. मात्र आपण पुन्हा लगेच हिवाळा संपला की मार्चमध्ये, एप्रिलमध्ये आपण पेरणी करू शकतो. परंतु लागवडीसाठी आपल्याला 6 महिने वयाची रोपं पाहिजे असल्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये बांबूची पेरणी करणं कधीही चांगलं. अशा प्रकारे आपण नर्सऱ्या तयार करू शकतो. या ठिकाणी आपण गादी वाफे तयार करून त्यावरती नर्सरी केलेली आपण पाहत आहोत. 1 बाय 10 मीटर आकाराचे किंवा 1 बाय 12 मीटर आकाराचे आपण गादी वाफे तयार करून 20 सेंटीमीटर त्याची उंची ठेवायची आणि वरचा 1 सेंटीमीटरचा लेअर हा संपूर्ण शेणखताने भरून घ्यायचा आणि अशावरती रेषा ओढून आपण बांबूच्या बियाण्याची पेरणी करू शकतो. याला सगळं स्प्रिंकलर पद्धतीने आपल्याला पाणी देता येते. सुरुवातीला आपण झारीने पाणी देणं आवश्यक आहे. अशा पद्धतीनं उत्तम प्रकारची बांबूची नर्सरी आपले शेतकरी बंधू एकदम थोड्याशा प्रशिक्षणाने तयार करू शकतील. अशा प्रकारची रोपे आपल्याला बांबूची तयार मिळतात. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने कटिंगच्या पद्धतीने आपण बांबूची रोपे या ठिकाणी बघत आहोत. मॅक्रो प्रॉलिफरेशन पद्धतीने सुद्धा ही बांबूची रोपे आपण जे मगाशी पाहिली.
कटिंग जे विषयी सांगितलं त्या संबंधातले ही फोटोग्राफ्स आहेत. त्यानंतर बांबू लागवडीसाठी जाती मगाशी प्रश्न होता, त्यासाठी सध्या तरी संपूर्ण बांबूच्या जातींमध्ये ही भीमा बांबू जी आहे, बाल्कोआ बांबू, हे एक लागवडीसाठी उत्तम प्रोडक्टिव्हिटी असलेलं मटेरियल आहे. या बांबू जातीची विशेषता म्हणजे याची उंची जी असते 8 ते 10 मीटर, डायमीटर 20 ते 25 सेंटीमीटर आणि याची प्रोडक्टिव्हिटी 45 ते 70 टनापर्यंत आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.76, कॅलरिफिक व्हॅल्यू याची उत्तम आहे आणि त्यामुळे ही प्रजाती आपल्या भागामध्ये लागवडीसाठी सध्या तरी अग्रेसर आहे आणि याची चांगल्या प्रकारे लागवड शेतकरी बंधून केली. आपण या ठिकाणी ही बांबूची लागवड बघतो आहोत. अगदी पहिल्या दुसऱ्या वर्षामध्ये दुसऱ्या वर्षाची आपण ही बांबूची झालेली रोपाची डेव्हलपमेंट बघतो आहोत. बांबूच्या लागवडीसाठी काय अंतर असायला पाहिजे, स्पेसिंग असायला पाहिजे, आता हे डिपेंड करत आहे की आपण जो एंड बांबू कापण्यानंतर तो कोणत्या उद्योगाला आपण देणार. तर त्यामुळे विविध उद्योगांसाठी लागणारा बांबू हा विविध प्रकारच्या क्वालिटीचा आपल्याला डेव्हलप करायचा असतो. साधारणतः बायोमाससाठी जे इथेनॉल आहे, बायो CNG आहे किंवा पेपर मिल्स आहे, यासाठी बायोमाससाठी आपल्याला बांबू लागत असतो. त्यासाठी आपल्याला क्लोजर स्पेसिंगवरती म्हणजे 2x3, 3x3 या मीटरावरती अंतरावरती आपल्याला बांबू लागवड करता येते. पण ते जर स्ट्रक्चरल युजेससाठी आपण बांबू लावत असू तर तो आपल्याला वाईट स्पेसिंगवरती लावा लागतो आणि त्यासाठी ह्या वेगवेगळ्या स्पेसीस सुद्धा आपण वेगळ्या निवडलेल्या आहेत. त्यामधल्या काही 2-4 स्पेसीस असे आहेत की त्या सर्व उद्योगांसाठी कॉमन आहेत. वेस्टलँड बांबूची लागवड करताना आपल्याकडे 2 प्रकारच्या जमिनींचे पर्याय आहेत. एक म्हणजे वेस्टलँड. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 8% वेस्टलँड आहे आणि ह्या 8% वेस्टलँड पैकी जवळजवळ 6% वेस्टलँड ही फ्री आहे. 2% कुठल्या ना कुठल्या लायबिलिटी खाली आहेत, परंतु 8% वेस्टलँड या मोकळ्या आहेत. ह्या 8% वेस्टलँड प्लस शेत जमिनीपैकी कल्टिवेबल लँडपैकी जवळजवळ 10% जमीन जर वापरली तर एकट्या विदर्भामध्ये 12.5 लाख हेक्टरवरती बांबू लागवडीसाठी पोटेन्शियल आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आम्ही एस्टिमेट जेव्हा काढलं तेव्हा 30 लाख हेक्टरवरती आपल्याला वेस्टलँड प्लस 10% लोअर प्रोडक्टिव्ह ॲग्रिकल्चर लँड्स वापरून आपल्याला बांबूची आणि एकंदर ॲग्रो फॉरेस्ट्रीची लागवड करता येते. तर त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बांबू लागवडीला मोठा वाव आहे. वेस्टलँड्स आहेत. वेस्टलँडची मध्ये लागवड करताना आपल्याला काळजी घ्यायची असते की वेस्टलँड्स ह्या टोटली फर्टिलिटी डिग्रेडेड झालेल्या लँड्स असतात. त्यामध्ये सॉईल ऑर्गॅनिकचं प्रमाण, ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण 0.4 पेक्षा कमी आहे, काही ठिकाणी 0.2 पर्यंत गेलेलं आहे. आणि सर्वसामान्य आपण क्रॉपसाठी एखादी लँड रेकमेंड करतो तर त्यावेळेस आपल्याला 0.8च्या वरती ऑर्गॅनिक मॅटर असणं आवश्यक असते. तर अशा जमिनीला प्रोडक्टिव्ह करायसाठी आपल्याला थोडासा इन्व्हेस्टमेंट जास्त करावं लागते. त्यासाठी आपल्याला डीप ट्रेंचेस ओपन करून साधारणतः 1 मीटर खोल आणि 0.60 मीटर म्हणजे 60 सेंटीमीटर रुंद अशा चरं खोदून त्या चरांमध्ये वरची टॉप सॉइल्स, चांगल्या पद्धतीची टॉप सॉइल्स, शेणखत हे मिसळून आपल्याला चरं तयार करायची असतात. त्यामध्ये आपण अशा पद्धतीने लागवड करू शकतो. जर आपल्याला चरं ओपन करता येणं शक्य नसेल तर आपण JCBने खड्डे करून सुद्धा, बस खड्डे करताना सुद्धा साधारणतः 1 मीटर बाय 1 मीटरचा खड्डा असायला पाहिजे आणि त्या ठिकाणी बायो फर्टिलायझर्स टाकणं अत्यंत आवश्यक आहे. ते बायो फर्टिलायझर्स PSB असतील, राजेटोबॅक्टर्स असतील, रायझोबियम्स आहेत, मायक्रोरायझा आहेत, अशा प्रकारची विविध बायो फर्टिलायझर्स हे सर्वसाधारण कृषी विद्यापीठांकडे नागपूरला सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचा आपण उपयोग करू शकता. हे लागवड केलेली आहे आणि त्यातून उत्तम प्रकारची बांबूची वने आपण कशी एस्टॅब्लिश करू शकतो याचे चित्र आपण बघतो आहोत. आता काही शेतकरी बंधूंकडे वेस्टलँड नसतील किंवा खूप मोठ्या प्रमाणात जरी लँड नसतील तरी ते बांधावरती आपल्या बांबूची लागवड करू शकतात आणि इंटरक्रॉप म्हणून सुद्धा त्यामध्ये बांबूची लागवड करू शकतात. अशा वेळेला आपल्याला 8x4 मीटर किंवा 8x6 मीटर अंतर करून त्यावरती आपल्याला आपली नेहमीची जी आंतरपिके आहेत ते आंतरपिके आपण घेऊ शकतो. यानंतर ज्या जास्त उत्पन्न देणाऱ्या जाती आहेत, विशेषतः भीमा बांबू असेल तर त्यासाठी आपल्याला ड्रीप इरिगेशनची सोय करणं आवश्यक आहे. बांबू प्लस इतर ॲग्रो फॉरेस्ट्रीचे क्रॉप जसं निलगिरी आणि बांबू यांचं कॉम्बिनेशन करून सुद्धा आपल्याला बांबूची लागवड करता येऊ शकते. हे अगदी 1 वर्षाआधी लागवड झालेली चित्र आहेत. बांबूला इरिगेशनची रिक्वायरमेंट आहे. हो, बांबूला इरिगेशनची रिक्वायरमेंट यासाठी आहे की जेव्हा आपण 50 टनच्या वरती प्रोजेक्शन ठेवलं असेल बांबू लागवडीचं उत्पादनाचं तर आपल्याला मात्र नक्कीच इरिगेशन देणं आवश्यक आहे. त्यासाठी एक ॲडहॉक रेकमेंडेशन आपण दिलेलं आहे की अगदी पहिल्या वर्षापासून तर 15 वर्षापर्यंत कशा पद्धतीनं बांबूच्या वॉटरची रिक्वायरमेंट ही वाढत जाते
आणि त्याचं शेड्युलिंग केलेलं आहे की विंटरमध्ये किती असायला पाहिजे, समरमध्ये किती असायला पाहिजे. तर ती आपण बघतो आहे की अगदी पहिल्या वर्षाला 10 लिटर जिथे पाण्याची आवश्यकता असेल तिथे पुढे 15 वर्षाला बांबू झाल्यानंतर आपल्याला 25-30 लिटर पाण्याची सुद्धा आवश्यकता पडू शकते. तर त्यामुळे बांबूची लागवड करताना आधी पाण्याची रिक्वायरमेंट आपल्याकडे जर असेल तर ते उत्तम आहे. अदरवाईज आपल्याला अपेक्षित उत्पन्न मिळवणं कठीण जाईल. मग त्या केसमध्ये आपल्याला बांबूच्या जाती बदलाव्या लागतील. जर आपल्याला पाण्याची अजिबात सोय नसेल, आपली जमीन संपूर्ण खडगाळ ओसाळ पडलेली असेल तर त्या ठिकाणी आपला रेग्युलर बांबू जो आहे, बांबूचा डेंड्रोकॅल्मस स्टिक्टर ज्याला मानवेल बांबू म्हणतो, तो लागवड करणं कधीही चांगली राहील. परंतु आपल्याकडे चांगले रिसोर्सेस आहेत, तर आपण त्या चांगल्या रिसोर्सेसचा वापर करून 50 टनाच्या वरती उत्पन्न आपण प्रोजेक्ट करू शकतो जेव्हा आपण भीमासारख्या बांबूच्या जाती लावल्या तर. इरिगेशन आणि फर्टिगेशनचं युनिट आहे हे. बांबूला चांगलं उत्पादन येण्यासाठी खतांची सुद्धा आवश्यकता आहे. बाकी त्याप्रमाणे आपण खतांचे डोजेस आणि त्याचं शेड्युलिंग केलेलं आहे. बऱ्याचदा प्रश्न असतो की आपण याला ऑर्गॅनिक खतं वापरायची का, परंतु बांबूला ऑर्गॅनिक खतं वापरण्याची आवश्यकता नाहीये. विशेषतः ज्या ठिकाणी फूड ग्रेड्स किंवा मेडिकलमध्ये जाणारं मटेरियल जर असेल तर त्या ठिकाणी आज आपण ऑर्गॅनिकची गोष्ट करतो आहोत. परंतु आपल्याला अन्नधान्यासाठी आणि इतर उत्पादनासाठी ऑर्गॅनिकची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे बांबूला आजच काही ऑर्गॅनिक मॅन्युअर द्यायची आवश्यकता नाही. बांबूवरती वेगवेगळी रोग येतात. बांबूवरती साधारणतः 8 प्रकारच्या किडी येतात आणि त्या प्रचंड जवळजवळ 30-40% आपलं नुकसान करतात. त्याच पद्धतीने बांबूवरती 5 प्रकारची रोग सुद्धा येतात, ते सुद्धा त्याला नुकसान करतात. त्यामुळे ह्या रोगांचा आणि किडींचा सुद्धा आपल्याला बंदोबस्त करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची कंट्रोल मेजर्स वापरायची याची सुद्धा टेक्नॉलॉजी आज आपल्याकडे अवेलेबल आहे. बांबू लागवडीतून साधारणतः प्रोजेक्टेड उत्पन्न जे आहे ते बाल्कोआ बांबूचं एक एस्टिमेटेड उत्पन्न आहे की खर्च साधारणतः 60,000 रुपये, ड्रीप इरिगेशनला 18-20,000 रुपये, सेकंड इयरला 15,000 रुपये रिकरिंग कॉस्ट आणि एकंदर साधारणतः 90 ते 1 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न मिळेल अशा प्रकारचे एक अंदाज म्हणण्यापेक्षा आता जवळजवळ ते निश्चित झालेलं आहे की साधारणतः एवढं उत्पन्न मिळेल. मी स्वतः बऱ्याचशा प्लांटेशन्समध्ये शेतकरी बंधूंनी प्लॅनलेले प्लांटेशन्स आहेत आणि 5 वर्षापर्यंत आधी ते झालेले प्लांटेशन्स आहेत, यावर्षी झालेले प्लांटेशन्स आहेत हे पाहत असतो. त्यावेळेस त्याची आता जवळजवळ अशी खात्री पटायला लागलेली आहे की उत्तम व्यवस्थापन जर आपण केलं, योग्य प्रकारची जमिनीची निवड असेल, स्पेसिंग व्यवस्थित असेल, बांबूच्या जाती व्यवस्थित निवडलेल्या आहेत, खतांचं व्यवस्थापन आहे, पाण्याचं व्यवस्थापन आहे, रोग आणि किडीचं व्यवस्थापन आहे, हे सगळे घटक जे आपण बाकी पिकांच्या बाबतीमध्ये आपण अगदी काळजीपूर्वक वापरतो, ऊसाच्या बाबतीमध्ये असेल, द्राक्षाच्या बाबतीमध्ये असेल किंवा विदर्भामध्ये संत्र्याच्या बाबतीमध्ये असेल, ती संपूर्ण काळजी आपण या पिकाच्या बाबतीमध्ये जर घेतली तर आपल्याला 50 टनच्या वरती उत्पन्न मिळायला फारसं कठीण काही दिसत नाही. त्यामुळे बांबू लागवडीसाठी आणि बांबूच्या व्यावसायिक लागवडीसाठी विशेषतः विदर्भामध्ये चांगला वाव आहे आणि या संधीचा आपल्या शेतकरी बंधूंनी जरूर फायदा घ्यावा आणि केवळ पर्यावरण संरक्षण म्हणूनच बांबू न लावता आपल्याला एक शेती उद्योग म्हणून सुद्धा बांबूची लागवड करणं शक्य आहे. विशेषतः आपण यावर्षी बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस झाले. सुरुवातीला 3 महिने पाऊस झाला नाही, त्याच्यानंतर पाऊस झाला, त्याच्यानंतर पाऊस जेव्हा नको तेव्हा झाला आणि नाही म्हटलं ते संकट त्यांनी पेरून ठेवली. अशा वेळेला एक इन्शुरन्स म्हणून किंवा सबस्टिट्यूट टू अदर ॲग्रिकल्चर क्रॉप्स म्हणून आपण बांबूला पाहायला पाहिजे. आणि बरेचसे शुद्ध शेतकरी जे आमच्याशी कम्युनिकेशन करतात तेव्हा बोलण्यात लक्षात येते की या गोष्टीकडे वळायला लागलेले आहेत. तर त्यामुळे बांबूची लागवड आणि शास्त्रोक्त पद्धतीने बांबूची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या सगळ्यांना बांबू लागवडीसाठी शुभेच्छा आणि आयोजकांनी मला इथे आज बोलण्याची संधी दिली त्यामुळे सर्वांचं आभार. धन्यवाद. शासनाच्या योजनांविषयी माझ्या आधीच्या वक्त्यात ही माहिती आपल्याला दिलेली आहे. अटल बांबू समृद्धी योजनेमध्ये 80% सबसिडी आहे, 50% सबसिडी आहे, बांबू मिशनच्या योजना आहेत आणि ॲग्रो फॉरेस्ट्री मिशन हे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि कृषी विभागामार्फत ॲग्रो फॉरेस्ट्री मिशन राबवले जात आहे आणि त्यामध्ये सुद्धा योजना आहेत. नागपूर जिल्ह्यासाठी विशेषतः बांबू बोर्डाचे अधिकारी आहेत, आनंद फिशके साहेब इथे बसलेले आहेत, ते सुद्धा आपल्याला सांगणार आहेत आणि बांबू लागवडीसाठी निश्चितच योजना आहेत, आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजना आहेत. त्यामुळे बांबूची लागवड करायला आपल्याला तसं प्रॉब्लेम झाला. आमचं म्हणणं असं होतं की लावल्यानंतर सबसिडी भेटेल, पण लावल्याकरता मदत नको कशांची ते नाही नंतर
नाही, आता लावण्याकरता मदत म्हणजे आपण जो काही खर्च केला आहे तो आपल्याला, आपण ज्या योजनेमध्ये बसत असाल त्याप्रमाणे त्याची रिकव्हरी होणारच आहे. आपण जो काही खर्च केला आहे त्याची रिकव्हरी, आपण 80% बसणार असाल 80%, 50% बसणार असाल 50%, आणि त्यावरती माझ्यानंतर सुद्धा एक वक्ते बोलणार आहेत, त्यामुळे ते तुम्हाला जास्त त्यावरती सांगेल. साहेब, आपण जो भीमा बांबू सांगितला तुम्ही, हो. तो म्हणजेच म्हैस काठी किंवा मेशी म्हणतात तो एकच का? नाही. बॅम्बूचा मालकोवा याची ओरिजिन ही महाराष्ट्रातली नाहीच आहे. चिवार मेस आपण म्हणतात तो महाराष्ट्रातली त्याची ओरिजिन आहे, त्या घाटांमधला आहे तो. त्यामुळे हा डिफरंट. हा बोला. बांबूची नर्सरी लावताना जो बुरशी रोग येतो, बांबूची नर्सरी लावताना जो बुरशी रोग येतो त्याच्यावर उपाय काय करायला लागेल? बांबूची नर्सरी लावताना जो रोग येतो तो डॅम्पिंग ऑफ या प्रकारामध्ये येतो साधारणतः. तर ते बांबूचं बियाणं आपण जेव्हा पेरतो तेव्हा त्याला बुरशीनाशकाची COC असेल किंवा बायोस्टीन असेल, कॉपरॉक्झी क्लोराईड असेल याची प्रक्रिया करायची, किंवा आपण जैविक प्रतिरोधक येतात ते सुद्धा वापरू शकतात. आणि तो नर्सरीच्या मधामध्ये जो कचरा येतो सर, त्याला काढायला काही असं काय, म्हणजे त्या बांबूच्या झाडावर त्रास नको व्हायला कचरा पण निघायला हवा? प्लांटेशन नंतर, प्लांटेशनच्या नंतर जो मोठ्या प्रमाणात लीफ लिटर येते किंवा लीफ फॉल होतो त्या ठिकाणी आपण कल्टिवेटर चालवा, दोन्ही बाजूंनी क्रॉस कल्टिवेशन करा, त्यामुळे तो कचरा ऑटोमॅटिकली जमिनीमध्ये दबल्या जातो आणि त्याची खतं तयार होतात त्यापासून. सर, माझ्याकडे संत्रा झाड आहे, त्यांच्याकरिता मला बांधावर लावायचे आहे. हो. तर त्याच्याकरिता जात आणि नर्सरी